नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब अवचरे यांच्या राजगड लेबर युनियनचा भव्य कामगार मेळावा मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती पार पडलाय. मुंबईच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा असलेले कष्टकरी कामगार आज आपल्या हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित आहे. अशा संघटित आणि असंघटित कामगारांना मुंबईत स्वतःचं स्वस्त दरात घर मिळवून देण्याचा संकल्प या मेळाव्याच्या माध्यमातून आप्पासाहेब अवचरे यांनी व्यक्त केला आहे. तर पाहूयात या मेळाव्याचे विशेष वृत्त आपल्या जनादेशच्या प्रेक्षकांसाठी. राज्यातील संघटित असंघटित कष्टकरी कामगार यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता राजगड ग्रुपच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या राजगड लेबर युनियनचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब अवचरे यांनी समाजहितासाठी आजवर विविध उपक्रम राबवलेत. त्यामध्येच साप्ताहिक राजगड नगरी, राजगड ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय, मोबाईल मेडिकल व्हॅन, राजगड माथाडी सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियन, राजगड वाहतूक संघ, राजगड महाराष्ट्र नगरी पतसंस्था या काही कार्यान्वित आणि नियोजित संस्था आहेत. समाजसेवेचा हा डोलारा उचलत कष्टकरी कामगारांना मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याचा वसा उचललेल्या राजगड लेबर युनियनचा मुंबई विभाग भव्य कामगार मेळावा मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर पु ल देशपांडे कला अकादमीत पार पडला. पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिल्याच्या नंतर दीपप्रज्वलन करून राजगड लेबर युनियनचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते आप्पासाहेब अवचरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कामगार मेळाव्याला सुरुवात झाली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युनियनचे प्रमुख सल्लागार अरविंद पेंडसे, सल्लागार के.एस. पाचपुते, सरचिटणीस संभाजी भोसले, विशेष उपस्थिती म्हणून युनियनच्या सरचिटणीस सरस्वती अवचारे, खजिनदार सुषमा सकट, तर या मेळाव्याचे आयोजक मुंबई विभाग अध्यक्ष देवचंद पोळ उपस्थित होते. मेळाव्याला राजगड लेबर युनियन कार्यकारिणी सदस्यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार वर्ग आणि कामगार आणि सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी आपली हजेरी लावली. युनियनच्या माध्यमातून कामगारांना विविध सेवा सुविधा पुरवण्याचा उपक्रम सुरूच आहे. मात्र त्यांना मुंबईतच हक्काचे घर देण्यासाठी आप्पासाहेब अवचरे यांनी उचललेल्या विड्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिल्या. मी एकच वाक्य बोलेन. राम गणेश गडकरींनी सांगितलं होतं त्या नाटकामध्ये, इथे पात्र असे, कुणी घर देता का घर. साहेब इथे सांगतात कुणी घर घेता का घर. खरंच मुंबईला आलेली लोक गाळ्यात राहत होती आणि गाळ्यातून ती गावाला जात होती, पण कुणाला घराचं आज येत नव्हती. तर साहेबांनी आज ती खरंच जी गोष्ट सांगितली की तुम्ही खरंच घर घ्या. आपण ज्यासाठी आलोय हे ध्येय आपण आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे आणि त्या ध्येय माध्यमातून ज्या येणाऱ्या प्रोसेस आहेत त्या आपण राबवून घेतल्या पाहिजेत. आपण इथे सर्व मंडळींना मी एकच प्रश्न विचारतो की आपण इथे कशासाठी आलो आहोत. ही जर प्रत्येकाने भावना ठेवली, आपला जो ध्येय काय आहे या ध्येयाची जर भावना आपण ठेवली तर आपण नक्कीच सक्सेस पर्यंत असणार आहोत. निवारा हा कोणीही कोणाला कधीही आतापर्यंत दिलेला नाही, नातेवाईक सोडून, आणि देणारही नाही. आणि तो विषय घेऊन कारण ही गोष्ट देण्याच्या आप्पासाहेबांनी ध्यास घेतलाय. अशी त्यांची इच्छा पूर्ण देखील केलेली आहे. काही प्रमाणात सुमन नगर येथे SRA 100 लोकांना घरं दिलेली आहेत. या राजगड युनियनमध्ये किंवा या राजगड याच्यामध्ये जे मेंबर झालेले आहेत त्या प्रत्येकाला बाकी घर मिळणार आहे. असं कोणी समजू नका आम्हाला घर मिळणार नाही. बरेचशे लोकांनी काही पैसे भरलेत, काही नाही भरले. आता ज्यांनी नाही भरले त्यांना वाटतं आम्हाला काही घर मिळणार नाही, पण अवचरे साहेबांचा शब्द आहे की जो याच्यामध्ये मेंबर आहे त्याला घर दिल्याशिवाय मी राहणार नाही. सांगायचं तात्पर्य असं, मी एक राजगड सोसायटीचा एक सदस्य आहे, समन्वय समितीवरती आहे. आज मी जवळजवळ 18 वर्ष राजगड सोसायटीमध्ये श्री आप्पासाहेब अवचरे यांना मी एकदम जवळून बघतोय. आपल्या मूलभूत गरजा असतात त्या पुरवण्यासाठी किंवा कोणाकडून तरी आपल्याला काही लाभ होईल, कोणी तरी आपल्याला एक मार्गदर्शक मिळेल, या मार्गदर्शकाच्या रूपाने तुम्ही श्री आप्पासाहेब अवचरे यांना निवडलेला आहे. मित्र हो, खरोखरच तुम्ही एक चांगला व्यक्ती निवडलेला आहे. आज मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई या ठिकाणी भरपूर उद्योगधंदे आहेत. त्या ठिकाणी माथाडी कामगारांना भरपूर समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर त्या समस्या निर्माण करण्यासाठी त्यांचे संबंध निराकरण करण्यासाठी
श्री आप्पासाहेब अवसरे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन म्हणजे जुनीच आहे राजगड महाराष्ट्र माथाडी ही संघटना स्थापन झालेली आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील माथाडी कामगारांचे प्रश्न आम्ही त्यांच्या माध्यमातून सोडवणार आहोत आणि ते सोडवणूक करणार आहोत अशी आपणास मी विनंती आपला सुचितो. तर आप्पासाहेब अवसरेंचं मला वाटतं घरापासूनच सुरुवात केलेली आहे त्यांनी की माणसानं पहिल्यांदा माणसाला घर दिलं, आधार दिला तर त्या ठिकाणी पुढं जाता येतं की त्याला आधार मिळाला, त्याला अन्न मिळाले, नोकरी मिळाली. या अनुषंगाने हे विचार घेऊन हे माणसं काम करतात. आज आपण म्हणतो आपलं घर सुधारलं, पहिल्यांदा घर सुधारलं तर आपण गाव सुधारवतो, गाव सुधारलं आपलं तर आपला जिल्हा सुधारणार आहे, जिल्हा सुधारणार तर राज्य सुधारणार आहे आणि राज्य जर सुधारलं तर भारत देश सुधारणार आहे. या भूमिकेतून आज आप्पासाहेब या मार्गक्रमण करत आहेत. हे विनयचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिने अवतरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कार्यक्षेत्र घेतलंय. म्हणजे काम करायला एवढा वाव आहे कार्यकर्त्यांना, करेल तेवढं कमी काम आहे. कारण महाराष्ट्र क्षेत्र म्हणजे जवळजवळ 35-36 जिल्हे आलं, तिथले माथाडी कामगार आले, तिथले सुरक्षा रक्षक युनियन आले, तिथले असंघटित कामगार आले, अनेक क्षेत्रांमध्ये काम करत आहे. तेव्हा मी अवसरे साहेबांना आज महाशिवरात्र निमित्त अवसरे साहेब त्यांच्या सर्व सहकार्यांना विनयची भरभराट हो अशी शुभेच्छा देतो. युनियनच्या माध्यमातून साहेबांनी घर द्यायचं तुम्हाला सर्वांना आश्वासन दिलंय. यासाठी संपूर्ण अर्थसहाय्य करण्यासाठी माझी पुष्पक, मुंबई बँक आणि आमच्या संपर्कातील सर्व असणाऱ्या आर्थिक संस्था निश्चितपणे अवतरे साहेबांच्या पाठीशी उभ्या आहेत. मुंबई जिल्हा बँकेचे संचालक व आमचे नेते पाटले साहेब हे पण कंझ्युमर ते लिडिंग करतात. मुंबई जिल्हा बँकेत ते कंझ्युमर सोसायटी माध्यमातून जातात. जे आपल्याला कामगार बंधूंना वस्त्राची गरज लागेल, कामगार बंधू असतील किंवा त्यांच्या घरी परिवाराला, आपण त्या पतसंस्थेबरोबर एखादी कंझ्युमर सोसायटी निर्माण करून त्यातून आपल्या कामगार बंधूंना कमी दरामध्ये कापड विक्री कशी करता येईल ते बघून पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण ते करावं ही आपल्याला एक विनंती करतो. कामगारांना विनंती करेन की नेता एकनिष्ठ असावा, त्याच्या मागे तुम्ही सर्वांनी राहिलं पाहिजे. नाहीतर नेत्याचं छोडाफार खुरापती काढून त्या नेत्याला डिमोलिश करायचं काम करू नका. त्यांनी युनियन चालत नाही. तुम्हाला त्यांच्यावरती परिपूर्ण विश्वास ठेवावा लागेल. पाटले साहेब आमच्याकडं रिक्षा चालक आहेत, टॅक्सीवाले आहेत, घरातले काम करणारे लोक आहेत, खालच्या पातळीचे लोक आमच्याकडे आहेत आणि त्यांना आम्ही सगळे घेऊन चाललेलो आहोत. परंतु आज आम्ही त्यांना अवतरे साहेबांनी सांगितले 16 लाखामध्ये घर देणार आणि घर 16 लाखात देत असताना आमच्याकडे सभासद आहेत त्यांना जी तुमच्या कायद्यानुसार 20% रक्कम भरायला लागते ती सुद्धा आमच्याकडे नाहीये. परंतु अवतरे साहेबांनी ती सुद्धा अशी दाखवलेली आहे का माझ्या सभासदाकडे पार एकही पैसा नसुद्धा मी 100% लोन करण्याची त्यांची तयारी दाखवलेली आहे. आपण खरंदळायला कमी पडतोय मला असं वाटतंय. खरंदळाशिवाय सरकारला कळणार आहे का? आपण खरंदळलो ना तर सरकारला कळणार आहे. आणि आज असे मान्यवर आपल्या इथं आलेले आहेत ना की ते आपल्याला ना मदतीचा हातच पुढं करणार आहेत. म्हणजे खूप निष्ठेने हे सगळं पुढं आणलेलं आहे, इतकं निष्ठेने आहे ना. आणि ते पण कसं तुमच्यासारख्या लोकांची साथ मिळाल्यामुळं हे सगळं पुढे आलेले. तर तुम्ही ना खूप एकदम ते बाय कसं खरंदळतं असं खरंदळून उठलं पाहिजे. तरी आपली राजगड लेबर युनियन आहे ना ही पुढे जाणार आहे. कामगारांना सुरक्षा रक्षकांना पिळून त्यांचं रक्ताचं शोषण करत आहे म्हणून. आणि हे कधी थांबल? हे थांबवायचं असेल तर तुम्ही आम्ही संघटित याहीपेक्षा संघटित झालं पाहिजे. संघटित झालेलोच आहोत. याप्रती अजून संघटना आहेत परंतु संघटित व्हायला आपण कमी पडतो. म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो, तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात कामगार. मी फारसं काही याबद्दल बोलत बसणार नाही, परंतु एक गोष्ट मी प्रामुख्याने सांगतो की युनियनचं कार्य आप्पासाहेबांनी हातामध्ये घेतलेलं आहे. नुसतं युनियनचंच नाही तर कामगारांच्यासाठी घरकुल योजना कशी राबवली पाहिजे आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत याचा सुद्धा त्यांना चांगला अभ्यास आहे. मी हे जवळून पाहिलेलं आहे.
संघटित असंघटित कामगारांच्या कामांच्या वेळा, त्यांचं वेतन, त्यांच्या मुलांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन, त्यांचे विविध प्रश्न आणि पर्याय, त्याचप्रमाणे माथाडी कामगारांच्या समस्या आणि त्यावरती तोडगा काढण्यासाठी आजवर राजगड लेबर युनियनने महत्त्वपूर्ण पावलं उचललेत. मात्र याचबरोबर युनियनच्या सर्वांगी विकासाचा भावी संकल्प कसा असेल याबाबत मेळाव्याच्या माध्यमातून कामगार नेते आप्पासाहेब अवचारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मी एक वाक्य सांगून मी पुढं जाईन की सगळे या ठिकाणी जमले ते दर्जे आहेत, गर्दी करणारे नाही. गर्दी झाली नाही म्हणजे कार्यक्रम झाला असा होत नाही. इथं जे जमलेत ना तुम्ही सगळेजण, म्हणून तुम्ही सगळे त्यातले दर्दी आहात. तुम्ही दर्दी असल्यामुळे तुम्ही आला आणि खऱ्या अर्थाने आपल्या संस्थेचं, आपल्या राजगड ग्रुपचं जर ब्रीद ही समाजसेवा हीच खरी जर ईश्वर सेवा असेल तर लोकांचा जो ईश्वर आहे तो ईश्वर पाहण्यासाठी आजची सभा आहे. खरं हा जो ईश्वर तुमच्यात ऐकायला शिवाने सृष्टी निर्माण केली आणि निर्माण केलेल्या सृष्टीत तुम्हाला घर मिळावं म्हणून महाशिवरात्रीचा मुहूर्त धरला होता. बघा योगायोग कसा असतो की 1 जून 2018 आपली मीटिंग झाली होती आणि आपण त्या महिन्यात सगळ्यांना जागेचं प्रपोजल पहिलं 10% सांगितलं होतं, सगळ्यांचे ऍग्रीमेंट केलं होतं. आपण पार्ले साहेबांनी किंवा ह्याच्या अगोदर कार्यकारिणीच्या मीटिंग मध्ये बोबले साहेबांनी बरोबर ना की आम्ही हे सगळं प्रयोग करून इथपर्यंत येणार, सगळ्यांना घर देणार, हा आमचा प्रयोग आहे. प्रयोग नाही, ते प्रॅक्टिकली चाललेली प्रोसेस आहे. प्रयोग म्हणलं तर झाला. पांगारकर साहेबांनी सांगितलं की SRAचा आज आम्ही 11 वर्षे त्या ठिकाणी राहतो. खऱ्या अर्थाने 1 रुपयाचा खर्च स्वतःचं लाईट बिल भरल्याशिवाय दुसरा 1ही रुपयाचा खर्च त्या सोसायटीत आपलं ज्या ठिकाणी हेड ऑफिस आहे संस्थेचं त्या ठिकाणी आजपर्यंत तरी 1 रुपया खर्च येत नाही कुणाला. आणि मी हीच गोष्ट राजगड लेबर युनियनच्या स्मॉल सिटी, राजगड स्मॉल सिटी ज्या ठिकाणी उभी राहणार आहे त्या ठिकाणी सुद्धा 0% मेंटेनन्सची अशी व्यवस्था करणार आहे. हे सगळे प्रश्न सोडवत असताना एक स्टेप आपण पुढे गेलो. 1 जूनला सांगितल्याप्रमाणे ज्यांनी 10% अमाऊंट भरली त्यांनाही माहिती, या ठिकाणी ज्यांनी नाही भरली त्यांनाही माहिती. एखादा साधू आपल्याकडे आल्यानंतर आपली हीच भूमिका आहे की बेघर लोकांना घर मिळण्यासाठी पैशाचा निकष, पैसे असल्याशिवाय तर काहीच काम होत नाही. पण पैसे असल्यावर कुणीही काम करत, पण पैसे नसताना काम होतं ते काम खरं महत्वाचं. आपली जी संकल्पना आहे ही संकल्पना काय की आपला आवाज, आपला ठराव, आपल्या मागण्या ह्या शासनापर्यंत गेल्या पाहिजेत. जे घरांचं प्रकरण आहे, जागेचं प्रकरण आहे, 1 जूनला सांगितल्याप्रमाणे सगळ्या संचालक मंडळांनी सांगितलं की बाबा 10% ना त्याचे 3 भाग करा. त्याच्यात 3 महिने गेले. नंतर पुन्हा अजून काय आयडिया निघाल्या, मी सगळ्या विस्तृत नाही करत, तुमच्या कानापर्यंत आला असेल, नसल्या आल्या तर तुमच्या जे संचालक मंडळ आहे त्यांच्याशी एक जणांशी जे सभासद आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट करा. 6 महिने म्हणजे जून पासून ते डिसेंबर पर्यंत आपल्या सभासदांनी प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी केलेला हलगर्जीपणा आहे. 20 डिसेंबर पर्यंत मी सगळ्यांची वाट पाहिली की तुम्हाला सांगितलेली 10% रक्कम तुम्ही भरणार, परंतु त्यातल्या काही मोजक्या लोकांनी भरले आणि बाकीच्या लोकांनी आपलं म्हणणं, आपलं जे काय आहे ते सांगितलं नाही. असो, आम्ही 1 जूनच्या विष्णुदास भावे सभागृहात एक गोष्ट सांगितली होती की एक माणसाने विश्वास ठेवला ना तरी सुद्धा प्रोजेक्ट होणार. कामगार संघटनेच्या माध्यमातून आपण आपल्या घराचा लढा पूर्ण करू शकतो. हा लढा पूर्ण करत असताना तुमच्यावरली जबाबदारी तुम्ही पार पाडली पाहिजे आणि माझ्यावरली जबाबदारी, माझं जे दायित्व आहे ते तर मी पार पाडलंच पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा संगम झाल्याशिवाय मला असं वाटतं की हा जो लढा आहे ना पूर्णत्वाला जाणार नाही. म्हणून जे सभासद आले नाही
त्यांच्या कानापर्यंत एक गोष्ट गेली पाहिजे की हे जी प्रक्रिया आहे जी आतापर्यंत चालू आहे, तर ह्या प्रक्रियेमध्ये आपण जी जागेची मागणी केली होती, कारण तुमचा मूळ उद्देश काय आहे व ते काय झालं ते अगोदर सांगा, बरोबर आहे? तर ज्या जागेची मागणी केली होती त्या जागेचा सर्वे 26 फेब्रुवारीला झाला. त्या जागेचा सर्वे नगर भूमापन अधिकारी मुलुंड यांच्याकडून करण्यात आला आणि तिथले तहसीलदार यांच्याकडून जी जागा मागितली होती मानपूरच्या, त्या जागेचा सर्वे झाला आणि त्या सर्वेच्या आधारे आपला सर्वेचा रिपोर्ट सुद्धा 2-4 दिवसात कलेक्टरला जमा होईल आणि कलेक्टरला जमा झाल्यानंतर तो डीपीला जाणार. ही प्रोसिजर फार गुंतागुंतीची आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही 15 ऑगस्ट 2019 पर्यंत सभासदांना त्यांच्या विचारांचं मांडण्यासाठी आणि ज्यांनी 10% भरले नाही त्यांना 30 एप्रिल 2019 पर्यंत मुदत देणार. आता लीगल पेपरवर परत 327 लोकांच्या सह्या घेणं म्हणजे किती अवघड काम आहे. म्हणून आम्ही त्यावेळेस त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या सरकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्या, तिथे त्यांना समजावून सांगितलं आणि 24/4/2004 ला त्याच्यावर रिसर्च थँकिंग करून घेतलं. सह्या झालेल्या पेपरवर ते ॲग्रीमेंट करून घेतलं. प्रोसेस सुरू झाली. पैसे वाचून तुमचं काम थांबणार नाही, परंतु ज्यांचा आडमुठे धोरण असेल त्या आडमुठे धोरणामुळे त्यांना घर मिळणार नाही. ज्या लोकांचं आडमुठे धोरण असेल त्यांची व्यथा आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. त्या प्रामाणिकपणे माणसांनी सांगितलं की आमचं 100% लोन करा, मी त्यांचं 100% लोन करणार. तुम्ही पैसे नाहीत ना, स्पष्टपणे सांगा आम्ही पैसे भरू, थोडे थोडे करून भरू, परंतु आमचं घराचा प्रश्न सुटला पाहिजे. तर मी तुम्हाला 100% सांगतो तुमच्या घराचा प्रश्न सुटणार. पुढच्या 8-10 दिवसात कलेक्टर ऑफिस कडून आपला प्लॅन, जे प्लॅन मागे मी तुम्हाला लावले होते 1 जूनला, ते सगळे प्लॅन डीपीला जाणार आहेत. जिथं प्लॅन सँक्शन होतात, जिथं आपल्या घराची प्रतिकृती निर्माण होती आणि त्या घराची प्रतिकृती अगोदर तयार होणार आणि त्याच्यानंतर घर बांधणी होती. परंतु हे सगळं सरकारी प्रोसेस करताना तुमची मला साथ पाहिजे. तुमची साथ असेल तर हे होणार, आणि जर साथ नसेल तर आटगाट होते. साथ बदलल्यानंतर काय होते तुम्हाला सांगायची गरज नाही. लोकांची साथ असेल तर काय होऊ शकतं, आपला हा मुंबई शहरामध्ये मराठी माणसांचा ठसा उमटवायचा खारीचा वाटा आहे असं समजा. ही साथ नाही आणि तेच मुद्दे परत घेऊन आपण आलो तर यापुढे तुमचे सगळ्यांचे तुम्हाला पत्रिका मिळाल्यानंतर 15 दिवस अगोदर कार्यक्रम पत्रिका देणार आणि लिखित प्रश्न असल्याशिवाय मी घेणार नाही तर पुढं. बघा एक लक्षात ठेवा, मंजूर आहे ना सगळ्यांना? त्याची शंका आहे त्याचे लिखित प्रश्न असाव्यात. अचानक आणि लिखित त्यांनी लिखितच प्रश्न दिला पाहिजे, मला इथं देऊ द्या. प्रश्न लिखित आला तर त्याला अजून संवादाचं पुराव्याचं रूप येणार की मी हा प्रश्न विचारला होता, त्याची नोंद तुमच्याकडे राहणार, संस्थेकडे नोंद राहणार. आणि आर्थिक व्यवहार करताना जर तुम्ही तेवढे पारदर्शक नाही राहिला तर तुम्ही किती मोठे असला तर तुम्ही धुळीच मिळाल्याशिवाय राहत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आर्थिक व्यवहार करत असताना त्याच्यात पारदर्शकता असली पाहिजे आणि जो व्यवहार आपण करतोय तो पारदर्शकता 7 समुद्राच्या पलीकडचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, फुकट जागा मिळणार आहे का? फुकट जागा मिळणार आहे आणि फुकट जागा मिळणार असेल तर मी फुकट घर द्यायला तयार आहे. बरं आहे ना? मग नारळ फोडतो. ही जागा फुकट मिळणार नाही, मी सुरुवातीला सांगितलंय. तुमचं ॲग्रीमेंट परत घरी गेलं बघा. ॲग्रीमेंट खरं साहेब तुमचं ॲग्रीमेंट असेल तर तुम्ही वाचून बघा, त्यात क्लिअर कट लिहिलेले सगळे मुद्दे टाकलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या ज्या ठिकाणी जी मुद्दे तयार होतील ते मुद्दे सोडवण्यासाठीच ह्या मिटिंगी लागतील, मेळावे लागतील, मोर्चा काढावे लागतील, रोडवर उतरावं लागेल. आणि हे सगळं करत असताना तुमची साथ पाहिजे. आणि ज्यांनी म्हणजे साधू आहे ना, साधू ज्यावेळेस
आपल्या दारातून फिरत असतो तर तो एकच वाक्य म्हणतो, साधू बरं का, देगा तो उसका ही भला, न देगा तो एक गोष्ट त्याचं तर डबल भलं. प्रश्न असा आहे की तुम्ही सभासद झाला, सभासद राहिला, तुमचं भलंच, आणि तुम्ही सभासदत्व रद्द केलं तरी तुमचं, आमचं काय घेऊन जाणार आहे? तुमचं कर्तृत्व तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. आम्ही तुम्हाला साथ देणार नाही. तुम्ही साथ करायची, तुम्ही साथ द्यायची, आम्ही फक्त निमित्त आहोत. साथ टिकावणं, साथ ठेवणं आणि साथ राहणं हे दुसऱ्यावर अवलंबून नसतं, ते आपल्यावर असतं. आपल्यापासून सुरुवात करायची असते. मी चांगला का वाईट हे मला मी जगाला म्हणणे नाही म्हणणार. मी जगाला चांगलं म्हणलो म्हणून जग मला चांगलं म्हणालच असं नाही. मी जगाला वाईट म्हणलो म्हणून जग मला वाईटच बोललं असं नाही. तर मी जर चांगला असेल तर माझ्या त्या जोडीत काय पडणार? मी चांगला असलो तर त्याचं रिफ्लेक्शन. म्हणून न्यूटनच्या तिसऱ्या नियमामध्ये ऍक्शन अँड रिएक्शनच आहे ना. जशी तुम्ही ऍक्शन करणार तशी त्याची रिएक्शन होणार. दरवाजा जर जोरात ढकलला तर तो परत तितक्या ताकदीने माघारी येणार. त्यामुळे तुम्हाला जर कोण आरं म्हणलं तर कारण जो म्हणणार नाही त्याला न्यूटनचा नियम माहित नाही असं मला वाटतं. कारण आरं म्हणल्याशिवाय जर कारण नाही लगेच आलं तर न्यूटन छत्रपती यांना काहीच माहित नाही हे असं आपण गृहीत धरू. आणि एक गोष्ट अशी की सगळ्या लढायला तुमच्यामुळं मी सक्षम आहे. आणि जे विचार माझ्याबरोबर, जे अनुभवी सर्व संपन्न लोक माझ्याबरोबर आहे आणि मी फक्त निमित्त आहे. तुम्ही याच्यातले सगळे ह्या इटा बघा कसं आहे, पंढरीचा पांडुरंग इटेवर उभा आहे म्हणून ते तुम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या कर्तृत्वाच्या इटा तुम्ही आहात. त्याच्यावरती भिंत उभी राहणार आहे, त्याच्यावरती बिल्डिंग उभी राहणार आहे. तर वेळ जवळजवळ आपण नेहमीच प्रत्येक ठिकाणी वेळ आहे ना, कारण जास्तच घेतो 5-10 मिनिटं काय ना, आपण थोडा वेळ हलवाल्यांचा घेतला. मला असं वाटतं की सगळ्यांचे प्रश्न उपस्थिती ह्याच्यात दर्जी लोक आल्यामुळं मी समाधानी आहे. आणि जे गर्दी करणारे होते ते आज आले नाही त्याच्यासाठी समाधानी आहे. तर पुढच्या मेळाव्याला त्याची डेट लवकरात लवकर सांगू. गर्दी आणि सगळ्यांनी मिळून करावी. आणि हा एक खडा टाकला तर रांजण भरू शकतो. हा दृष्टांत सगळ्यांनी समजावून घ्या. किंवा मी फक्त तीरावरच रांजणाचं रक्षण करीन, रांजण कसं करतोय ते बघीन आणि मग मी शेवटी सगळ्यांनी रांजण वर आला तर मी खडा टाकीन आणि मग मी सांगेन बघा मी खडा टाकला म्हणून रांजण भरला. अशा खडा टाकणाऱ्यांना माझा काहीच ऑब्जेक्शन नाही. परंतु ते लोकांना कळतं की यांनी शेवटी खडा टाकला आणि शेवटचा खडा हा ह्याचा होता. पण तळाला आमचे खडे हे कुणी विसरून जाऊ नका. ज्यांनी पहिले पैसे दिले तो शेवटपर्यंत आठवण करतो आणि जो तीरावरून बघतो तो मजा बघतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या सुरुवातीचा माणूस पुढे गेलेला असतो आणि त्याच्या मनात तो खौफ, भीती हे निर्माण होतं. तुमचा तो प्रश्न आहे की पैसे भरले आणि बाकीच्यांनी आम्ही नाही भरले. त्याच्यामुळे काय होतं मी फसलो. परंतु ज्यांनी पैसे दिलेले आहेत तो एकही माणूस फसलेला नाही, फसणार नाही. उलट तो माणूस फसलेला आहे, तो दिशाभूल करतो, तो वेगळं सांगतो आणि तुम्हाला चांगल्या मार्गापासून रोखतो. तोच माणूस फसणार. आणि उद्या ज्यांनी तिकीट काढली नाही तो त्या गावाला पोहोचणार आहे का? त्याला लॉटरी लागणार आहे का? म्हणून एक गोष्ट सांगतो की आज जी लोक आली नाही त्यांनाही सांगा तुम्ही तिकीट काढली नसेल तर 30 एप्रिलच्या अगोदर तिकीट काढा. गावाला जाण्याचं ठिकाण पक्क करा आणि आम्ही जी गाडी सोडणार आहे त्या गाडीत येऊन लवकर बसा. अन्यथा तुम्हाला नेहमीच असं वाटेल की आम्ही या गाडी बरोबर आहे, गाडीतच बसलोय. पण वेळ निघून गेल्यानंतर तुम्हाला जे पहिले गाडीत बसलेले जे बस कंडक्टर आहेत त्यांना माहिती आहे की एका स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपवर बस गेल्यानंतर ते जे दरवाजात लोक असतात ती नवीन येणाऱ्या माणसं एक जागा नाही म्हणतात. बरं आहे ना. आता तरी सुद्धा त्यातला एखादा माणूस गाडी चढला, जबरदस्तीने त्याच्यात चढला, पुढच्या स्टॉपवर गेल्यानंतर त्याला सांगावं लागत नाही हे तू सांग तू आता आत आलाय जागा नाही असं सांग. तोच माणूस सगळ्यांना आरडून सांगतो हे जागा नाही पुढच्या स्टॉपवर. पण त्याला अगोदर आतली लोक म्हणत होते जागा नाही हे तो विसरून जातो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांनी पहिली तिकीट काढलेली ते जागा नाही म्हणायची पाळी हे नंतर येणाऱ्या माणसांवर येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा तुम्ही आला एवढ्या मोठ्या संख्येने तुमचा आभार मानतो. ह्या सगळ्या कल्पना अस्तित्वात येण्यासाठी
आपले प्रयत्न चालू आहेत आणि लवकरात लवकर ते दिसतील. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात मोठं स्वप्न अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबर निवाऱ्याचं स्वप्न सगळ्यांचं साकार होईल. आणि ज्यांनी सृष्टी निर्माण केली एक छोटीशी 50 एकर जागा आपल्याला देणार नाही का? एवढी मोठी आज ज्यांनी सृष्टी निर्माण केली तो आपल्याला 100% 50 एकर जागा देईल अशी त्या शंकराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज माझं या ठिकाणचं हे छोटंसं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजगड लेबर युनियनचा, राजगड लेबर युनियनचा. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह पल्लवी केदारे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता